नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे इंग्रजी. आणि मुलांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग असा आहे आणि त्या टॉपिकमधनं खूप शिकण्यासारखं असं आपल्याला आज मिळणार आहे. बघा, आपल्या टॉपिकचं नाव आहे 4.6 द वर्थ ऑफ अ फॅब्रिक. म्हणजेच काय तर कापडांचे मूल्य हे आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळणार आहे. बघा, एक कापड असतं म्हणजेच काय, जे काही कपडे असतात त्या कपड्यांच्या पाठीमागे म्हणजेच बनवण्याच्या पाठीमागे किती कष्ट असतात हे आपल्याला या लेसनमधून शिकायला मिळणार आहे. चला तर मग मुलांना बघूया द वर्थ ऑफ अ फॅब्रिक हे आज आपण लर्न करूया. तर पहा मुलांना, आपला जो टॉपिक आहे कुठला, द वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजेच काय तर कापडांचे मूल्य हे आपल्याला या सुंदर छान अशा पाठातनं शिकायला मिळणार आहे. आणि त्यासाठी आपण बघूया इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांना, तर आपल्याला माहीत आहे की इंट्रोडक्शन म्हणजेच जे काही प्रस्तावना आहे या पाठाची ते आधी आपण बघूयात. तर बघा मुलांनो, वी आर गोइंग टू रीड अ स्टोरी ऑफ तिरुवल्लुवर हू वॉज अ ग्रेट तमिळ संत पोएट. एक तमिळचे काय आहे तर एक संत आहेत, एक कवी आहेत आणि त्यांचं नाव काय आहे तर तिरुवल्लुवर हे त्यांचं नाव आहे. आणि ही जी स्टोरी आहे ती त्यांच्याबद्दलच आहे. ते संत कसे होते आणि त्यांना राग वगैरे काय येत नव्हता, हे सगळी जी स्टोरी आहे तिरुवल्लुवर या संतांबद्दल आहे. बघा, ही नेवर गॉट अँग्री ऑर नेवर शाउटेड ॲट एनीवन. ते कुणावरही रागवत नसत, कुणावरही ओरडत नसत. लेट अस नाव म्हणजेच आता आपण काय करणार आहोत, ती जी स्टोरी आहे एका संताची, ज्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव आहे तिरुवल्लुवर. आणि या संतांविषयी आपण या पाठामध्ये आज माहिती मिळवणार आहोत. बघा, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर जे तिरुवल्लुवर हे जे संत आहे किंवा पोएट आहे, म्हणजेच ते एक कवी पण होते आणि ते संत देखील होते. आणि त्यांना कुणाचाही राग येत नव्हता, त्यांना लोभ नव्हता, ते कुणाचे मत्सर करत नव्हते, कुणावरती ते ओरडत नव्हते, शाऊट करत नव्हते. तर अशाच एका संतांची परीक्षा घेण्यासाठी काही जे श्रीमंत गर्विष्ठ असे जो व्यक्ती आहे, त्याचे जे काही फ्रेंड्स आहेत ते त्या संतांची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि त्यांनी ऐकलेलं असतं की हे जे संत आहे काय कुठल्या मुलांना तर तिरुवल्लुवर हे जे संत आहे ते संत काय करत असतात तर ते कुणावरही रागवत नाही, अतिशय नम्रपणे पोलाइटली ते काय करत असतात, सगळ्यांशी संवाद साधत असतात. तर मग हे जे गर्विष्ठ असे काही लोक आहेत ते त्यांची परीक्षा घ्यायला येतात आणि त्यांना चिडवण्याचा किंवा त्यांच्यासोबत मजाक मस्ती करण्याचा ते काय करत असतात तर प्रयत्न करत असतात की जेणेकरून हे जे संत आहे ते चिडतील आणि आपल्याला ओरडतील, आपल्यावर रागवतील. असा जो प्रयत्न असतो तो काही लोकांचा, काही गर्विष्ठ पण श्रीमंत अशा लोकांचा प्रयत्न असतो की आपण या संतांना आता काय करायचं आहे, त्यांना राग कसा येईल हे आपण बघायचं आहे. पण आपल्याला माहितीच आहे की जे संत खरोखरच असतात त्यांना कशाचाही लोभ नसतो, कुठलाही राग येत नसतो, उलट ते सगळ्यांशी खूप नम्रतेने, खूप पोलाइटली असे बोलत असतात. तर अशाच एका तमिळचे जे काही संत आहेत त्यांचं नाव काय आहे तर तिरुवल्लुवर. ह्या संतांच्याच विषयी आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे की त्यांची जी क्वालिटी आहे, जे पेशन्स आहे ते किती आहे. तर त्यांच्या पेशन्समधून बघा, सर्वसामान्य लोकांना पेशन्स ठेवता येत नाही, धैर्य ठेवता येत नाही, पण जे संत असतात ज्यांनी इंद्रियावर विजय मिळवलेला असतो ते मात्र धैर्य ठेवतात. जसे की या पाठामध्ये आपल्याला दिसेल की काही गर्विष्ठ आणि श्रीमंत लोक जे आहेत ते ह्या संताची काय करतात तर थट्टा करतात आणि अगदी विनम्रपणे प्रत्येक प्रसंगाला हे संत जे आहे कुठले तिरुवल्लुवर हे त्या संकटाला फेस करत असतात, सामोरे जातात. आणि शेवटी आपण म्हणतो ना की गर्वाचे घर खाली, तर तिथे नक्कीच काय होतं की ज्या श्रीमंत लोकांचे जो काही गर्व आहे तो गळून पडत असतो आणि उलट ह्या संताकडून ते जे गर्विष्ठ लोक आहेत ते एक कायमस्वरूपी धडा घेतात, एक शिकवण घेत असतात. तेच आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे तिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तमिळ संत पोएट who lived more than 1000 years ago.
बघा तमिळमध्ये कोण होते? तिरुवल्लुवर हे एक ग्रेट असे खूप प्रसिद्ध असे कोण होते? तर संत आणि पोएट होते. आणि बघा हू लिव्ह मोर दॅन 1000 years अगो, खूप वर्षापूर्वी ते जे संत आहेत तमिळमध्ये होऊन गेले आहेत. कुठले? तर ते आहे तिरुवल्लुवर. हे जे संत आहे खूप वर्षापूर्वी तमिळमध्ये होऊन गेले. त्याबद्दलच आपण काय करणार आहोत या लेसनमध्ये, यांच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. ही हॅड रिटन थिरुकुरल, द बुक ऑफ हिज टीचिंग, which is greatly loved and respected even today. त्यांनी एक असं पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव काय आहे? थिरुकुरल. हे काय आहे? त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि प्रत्येक संत जे आहेत ते आपल्याला काय शिकवण देत असतात की सगळ्यांचे आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे, पोलाइटली बोलायला पाहिजे. ही छान असे आपल्याला सगळे संत जे असतात ते काय करत असतात? आपल्याला छानपैकी शिकवण देत असतात. आणि त्यामुळे समाज जो आहे तो वाईट मार्गाकडे न जाता चांगल्या मार्गावरती जातो आणि एक चांगला सुजाण असा नागरिक घडत असतो. बघा प्रत्येक माणसाला चांगले विचार घेण्याची खूप काही गरज असते. आपल्याला असं वाटतं की आपण काय करायचं? तर शॉर्टकट घ्यायचा आणि पटापट आपण स्वतःचा विकास करायचा. पण शॉर्टकट हा नेहमी कसा असतो? तर हा खूप महागडा सिद्ध होत असतो. त्यामुळे आपण म्हणतो ना की कासवाच्या गतीने आपण चालायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. तसेच संत सांगत असतात की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नेहमी कसे राहा? पॉझिटिव्ह राहा. कुठलेही संकट तुमच्यावरती आले तरी सुद्धा ते तुम्ही हसतमुख फेस करा. आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही स्वतःशी राहाल तर काय होणार आहे? तर प्रत्येक संकटावर विजय मात्र तुम्ही करणारच आहात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? तर कुठल्याही संकटाला न घाबरता न डगमगता प्रत्येक प्रॉब्लेम्सचं जे काही सोल्युशन आहे ते असतंच. आणि मग का म्हणून आपण त्याला घाबरायचं? बघा वाईट वेळ असते ती निघून जाते, चांगलीही वेळ असते ती देखील निघून जातं. सुख असलं तर त्या पाठोपाठ दुःखही येतं आणि दुःख असेल त्या पाठोपाठ सुख देखील येतं. असे आपल्याला संत सांगत असतात. त्यांचे जे बुक आहे त्याच्यामध्ये छान छान शिकवणे ते आपल्याला सांगत असतात. आणि त्यानुसार जर आपण वागलो, आपले लाईफ जे आहे ते आपल्याला सक्सेसफुल करायचं असेल तर नेहमी आपल्यामध्ये पेशन्स हे असायला हवं. आपल्याला निर्णय क्षमता जे आहे ते आपली डेव्हलप असायला हवी. आणि हे सगळं कशाने घडणार आहे? तर चांगल्या विचाराने घडणार आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की संत काय करत असतात? तर आपल्याला चांगली वागणूक, कसं आपण चांगलं वागू शकतो, आपल्याला चांगले विचार कसे आपले डे बाय डे विकसित होऊ शकतात, हे आपल्याला संत शिकवत असतात. पुढे बघूया. तर नेक्स्ट बघूया मुलांनो. बघा तिरुवल्लुवर वॉज टेक्सटाईल विवर. आता पहा मुलांनो, विवर म्हणजेच काय आहे? तर VEAVER, विवर म्हणजेच एक विणकर. त्यालाच आपण काय म्हणू? विणकर असे म्हणू. तिरुवल्लुर वॉज अ टेक्सटाईल विवर. ते एक विणकर होते. खूप छान असे काय करायचे? ते कपड्यांना रंग द्यायचे, डिझाईन द्यायचे आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये ते त्यांच्या वाईफच्या मदतीने कपडे जे आहे ते बनवायचे आणि मग मार्केटमध्ये ते सेल करायचे. त्यांचं एक छोटंसं शॉप होतं. त्या शॉपमध्ये ते काय करत असत? तर ते कपडे जे आहे त्यांनी बनवलेले ते विकत असत. पुढे बघूया. बघा आपल्याला दिसत आहे की जे तिरुवल्लुवर आहे ते काय करत आहे? अशा प्रकारे जे कपडे आहे ते बनवायचे, त्याच्यावरती डिझाईन वगैरे काढायचे, वेगवेगळे कलर त्यांना द्यायचे आणि मग ते सेल करत असत. तर पहा मुलांनो, ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड साडी अँड सोल्ड देम इन द मार्केट. ते काय काय तयार करायचे? तर फॅब्रिक म्हणजेच कॉटनचे जे काही कपडे आहे, साडीज आहे, त्यात ते तयार करत होते. वेगवेगळे त्यांना कलर देत होते आणि ते कुठे सेल करायचे? सोल्ड म्हणजेच विकणे. तर ते मार्केटमध्ये काय करायचे? बाजारामध्ये ते विकायचे. आणि देन बघा मुलांनो, ही वॉज नाउन फॉर बिईंग काम अँड पेशन्स. बघा ते कसे होते? ही वॉज नाउन, सगळ्यांना असं माहिती होतं की फॉर बिईंग काम अँड पेशन्स. प्रत्येक संतामध्ये काय असतं? तर पेशन्स म्हणजे धैर्यवान जी क्षमता आहे, धैर्य ठेवण्याची जी क्षमता असते ती प्रत्येक संतांमध्ये असते. आणि सर्वसामान्य माणसांना सुद्धा धैर्य जे आहे ते स्वतःमध्ये, पेशन्स जे आहे ते ठेवता येऊ शकते. पण त्यासाठी आपले जे काही विचार आहेत ते कसे असायला हवे? तर
प्रामाणिक असायला हवे, पॉझिटिव्ह असायला हवे, तरच आपण काय करू शकतो, स्वतःच्या इंद्रियावर हा ताबा मिळवू शकतो आणि आपण शांत, काम म्हणजेच काय तर शांत राहू शकतो, शांतपणाने विचार करू शकतो आणि मग आपल्या लाईफमधले जे काही निर्णय आहेत ते जर आपण घेतले तर आपण कसे होणार आहोत, तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आपण सुलभ आणि जे काही तत्काळ निर्णय आहेत ते देखील आपल्याला घ्यावे लागले तरीसुद्धा आपले जे निर्णय आहेत ते कसे असणार आहेत तर योग्य असणार आहे. त्यासाठी मात्र आपण शांत राहणं आणि धैर्यवान राहणं खूप गरजेचं आहे. देन बघा मुलांनो, ही नेवर गॉट अँग्री, नेवर यूज बॅड वर्ड्स ऑर नेवर शाउटेड ॲट एनीवन. हे जे संत होते तमिळचे ते कसे होते, तर ही नेवर गॉट अँग्री. अँग्री म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू. बघा, ANGRY, अँग्री म्हणजेच ते रागिष्ट असे नव्हते, त्यांना राग येत नव्हता. नेवर यूज बॅड वर्ड्स, आपल्याला माहीत आहे मुलांना बॅड वर्ड्स म्हणजेच काय, तर त्यांच्या तोंडून कधीही वाईट शब्द हे निघत नव्हते. नंतर बघा, ऑर नेवर शाउटेड ॲट एनीवन. शाउटेड म्हणजेच काय मुलांना, तर शाउटेड म्हणजेच ओरडणे, ते कुणावरही ओरडत नव्हते. बघा, ते कुणावरही रागवत नव्हते, तसेच ते कुणालाही वाईट बोलत नव्हते आणि ते कुणावरही शाऊट करत नव्हते, ओरडत नव्हते. असे शांत आणि धैर्यशील असे हे तमिळचे संत होते. देन पहा मुलांनो, देअर वॉज अ रिच यंग मॅन इन द सेम टाउन who often made fun of others. बघा, आता ज्या ठिकाणी चांगली वृत्ती ही असते त्या ठिकाणी वाईट देखील असते. ज्या ठिकाणी, ज्या शहरामध्ये हे संत राहत होते त्याच ठिकाणी काही गर्विष्ठ लोकसुद्धा राहत होते. बघा, देअर वॉज अ रिच यंग. रिच यंग म्हणजेच काय मुलांनो, रिच यंग मॅन. रिच यंग मॅन म्हणजेच काही श्रीमंत लोक आणि तरुण असे या शहरामध्ये राहत होते, ज्या शहरामध्ये संत राहत होते. नंतर इन द सेम टाउन म्हणजेच त्याच शहरामध्ये कोण राहत होतं, तर हे जे रिच यंग मॅन आहे ते राहत होते. नंतर हू ऑफन मेड फन ऑफ ऑदर्स. फन म्हणजेच काय मुलांनो, तर गंमत करणे. त्यांना एक काय सुचलेलं आहे की जे तमिळचे संत आहेत त्यांच्यासोबत आता आपल्याला काय करायचे आहे, तर एक गंमत त्यांची करून बघायची आहे. कारण लोकांच्या तोंडून हे ऐकलेलं आहे की ते कधीही रागवत नाही, चिडत नाही, कुणाचाही लोभ मत्सर करत नाही, कुणावरतीही ओरडत नाही. आणि हे जर खरं असेल तर मी काय करणार आहे, त्यांना चिडवणार आहे आणि बघूया ते रागवतात की नाही. म्हणून काही जे श्रीमंत लोक आहेत ते त्यांच्याकडे येतात आणि त्यांना रागवण्याचा काय करत असतात, तर प्रयत्न करत असतात. बघा, फन म्हणजेच काय, तर त्यांचे थट्टा करणं हे आरंभ करतात कोण, तर जे रिच यंग मॅन आहेत ते. देन बघा मुलांनो, हे डिसाइडेड टू मेक तिरुवल्लुवर अँग्री अँड हॅव सम फन. बघा, हे जे रिच मॅन आहेत त्यांनी असं ठरवलेलं, डिसाइडेड म्हणजेच काय मुलांना, तर ठरवणे किंवा निर्णय घेणे. ह्या रिच लोकांनी निर्णय घेतला की जे तिरुवल्लुवर आहेत त्यांना आपण काय करायचं आहे, तर त्यांना राग हा आणून द्यायचा आहे. मग यासाठी आपल्याला त्यांच्यासोबत काही फन करावं लागेल, काही मस्ती करावी लागणार आहे. आणि आता कुठली मस्ती, कुठली गंमत हे जे रिच मॅन आहेत ते संतांसोबत म्हणजेच तिरुवल्लुवर सोबत करतात ते आपण बघूया. तर पाहूया मुलांनो, हे जे रिच पीपल आहेत, मॅन आहेत, ते संतांसोबत कुठली मस्ती करतात. तर पहा, ही अप्रोच तिरुवल्लुवर अँड पिक अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक अँड आस्क्स हिम इट्स प्राइस. आता जे श्रीमंत गर्विष्ठ असे लोक आहेत ते कुणाच्या शॉपमध्ये येतात, तर तिरुवल्लुवरच्या शॉपमध्ये ते येतात आणि तिथे असलेल्या काही कपड्यांपैकी जे काही कॉटनचे कपडे आहेत त्यापैकी काय करत असतात, हे श्रीमंत लोक जे आहेत ते एक कपडा घेतात आणि त्याची प्राईस जी आहे, किंमत जी आहे ती तिरुवल्लुवरला विचारतात. आणि मग त्यावर शांतपणे तिरुवल्लुवर हे जे संत आहेत ते काय आन्सर देतात बघूया. तिरुवल्लुवर जे आहे ते बघा काय म्हणतात, तिरुवल्लुवर रिप्लाइड 8 coins.
पहा आपल्याला या पिक्चरमध्ये देखील दिसत आहे, तर हे तिरुवल्लुवर काय आहे, हे संत आहे आणि त्यांच्या शॉपमध्ये काही जे गर्विष्ठ लोक आहेत ते आलेले आहेत. कशासाठी, तर तिरुवल्लुवरची परीक्षा घेण्यासाठी. आणि त्यांनी काय केलेलं आहे, एक जो कपडा आहे, फॅब्रिक कपडा, तो त्यांनी हातामध्ये उचललेला आहे आणि काय विचारत आहेत की याची प्राइस किती आहे, किंमत किती आहे. आणि त्यावर तिरुवल्लुवर जी काय सांगत आहेत की याची प्राइस जी आहे ती काय आहे, 8 कॉइन्स एवढी आहे. तर पहा मुलांनो काय सेंटेन्स आहे, तर द ॲरोगंट म्हणजेच काय मुलांनो, पहा ARROGANT, ॲरोगंट म्हणजेच गर्विष्ठ. आणि यंग मॅन म्हणजे जे काही गर्विष्ठ असे लोक आहेत ते कुणाच्या शॉपमध्ये आलेले आहेत, तिरुवल्लुवर यांच्या शॉपमध्ये आलेले आहे. अनफोल्डेड म्हणजे काय बघा, हे जे कपडे आहेत ते फोल्ड केलेले आहे, त्यांची घडी घातलेली आहे, तरीसुद्धा ते जे गर्विष्ठ लोक आहेत ते त्यांच्या शॉपमध्ये येऊन त्या कपड्याची काय करत आहे, तर घडी उलगडवत आहे. अनफोल्डेड म्हणजे घडी उलगडणे. नंतर द फॅब्रिक अँड टोर इट इंटू 2. आता त्याने टोर म्हणजेच काय मुलांना, तर फाडणे. बघा TORE, टोर म्हणजेच फाडणे. हा जो कपडा आहे त्याने काय केलेले आहे, त्याने त्याचे 2 भाग केलेले आहे. 2 भागामध्ये ह्या कपड्याला त्याने फाडलेलं आहे. नंतर बघा, देन आस्क्ड इट्स प्राइस अगेन. आता त्या श्रीमंत गर्विष्ठ माणसाने काय केलेलं आहे, एक जो कपडा अख्खा होता त्याची प्राइस जी आहे ती त्याने तिरुवल्लुवरला विचारली आणि मग तिरुवल्लुवर सांगितलं की त्याची जी प्राइस आहे ती 8 कॉइन्स आहे. आणि तो जो कपडा आहे तो त्याने काय केलेला आहे, अनफोल्डेड केलेला आहे, उलगडलेला आहे आणि त्याच्या 2 तुकड्या त्याने केलेला आहे. आणि पुन्हा संतांना काय विचारलेलं आहे की आता मी एका कपड्याचे 2 तुकडे केलेले आहेत, आता सांग की ह्या एका तुकड्याची किंमत किती आहे. तिरुवल्लुवर जे आहे ते एक संत होते आणि ते जरी 2 तुकडे केलेले असले, एक कपडा घेऊन तो अनफोल्ड करून त्याचे जरी 2 तुकडे केलेले असले तरी सुद्धा हे जे संत आहे तिरुवल्लुवर यांना राग आलेला नाही. आणि ते खूप पोलाइटलीपणे, खूप नम्रपणे या गर्विष्ठ लोकांना सांगत आहे की आत्ता या अर्ध्या कपड्याची प्राइस किती आहे, तर 4 कॉइन्स ही आहे. जो अख्खा कपडा होता त्याची किती होती, तर 8 कॉइन्स एवढी होती. आणि मग त्या लोकांनी काय केलेला आहे, तो अख्खा कपडा फाडलेला आहे, 2 तुकडे त्याचे केलेले आहे. आणि मग तो 2 तुकड्यापैकी एकाची किंमत किती आहे, तर त्यावर तिरुवल्लुवर काय सांगत आहेत की त्याची किंमत आता 4 कॉइन्स एवढी आहे. देन पाहूया, ही वॉज शॉक टू हिअर दिस आन्सर बट स्टील कंटिन्यू विथ हिज प्रँक्स. म्हणजेच त्यांना हे जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांनी तो जो कपडा आहे अख्खा पूर्ण फाडला, त्याचे 2 तुकडे केले. आणि जेव्हा संतांना विचारलं की याची किंमत किती आहे, तेव्हा संतांनी खूप पोलाइटलीपणे, खूप नम्रपणे सांगितलं की याची किंमत किती आहे, तर 4 कॉइन्स एवढे आहे, 4 कॉइन्स एवढे आहे. आणि याचा जे गर्विष्ठ लोक आहेत त्यांना काय वाटलं, खूप आश्चर्याचा धक्का वाटला की मी याचं नवीन कपडे जे आहे ते काय केलेलं आहे, फाडलेलं आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहे. तरीसुद्धा तिरुवल्लुवर या संतांना राग आलेला नाही. आणि बघा पुन्हा ते जे कंटिन्यू जी काही प्रयत्न होता संतांना चिडवण्याचा, तो कोण कंटिन्यू करत होते, तर हे गर्विष्ठ लोक ते कंटिन्यू करत होते. पुन्हा अर्ध्या कपड्याचे ते काय करत आहेत, तर 2 तुकडे पुन्हा करत आहेत. का, कारण त्यांना कुणाला राग येऊ द्यायचा होता, जर ते तिरुवल्लुवर जे आहेत त्यांना काय आणायचा होता, तर राग आणायचा होता. हे जे संत आहे ते का नाही रागवत, की त्यांच्याबद्दल जी काही व्याख्याता आहे की हे जे संत आहे ते रागवत नाही, ओरडत नाही, अगदी शांत आणि नम्र आहेत. हे खरं आहे की नाही हे तपासण्यासाठी हे गर्विष्ठ लोक त्यांचे काय घेत असतात, तर परीक्षा घेत असतात. बघा, त्यांच्या शॉपमध्ये येऊन त्यांचेच कपडे फाडून तरी देखील हे संत जे आहेत तिरुवल्लुवर हे त्यांच्यावर रागवत नाही, उलट सांगत आहेत की तो जो काही अर्धा तुकडा केलेला आहे त्याची जी प्राइस आहे आता ती कमी झालेली आहे. म्हणजे 8 कॉइन्सवरून आता ती 4 कॉइन्सवरती आलेली आहे. बघा मुलांनो, अँड टोर दॅन हाफ पायसेस टू हाफ अगेन अँड अगेन आस्क्ड द प्राइस.
त्यांनी त्यांचा प्रयत्न जे आहे तो त्यांनी त्या लोकांनी सोडलेला नाही आहे. जो काही हाफ पार्ट त्यांनी त्या कपड्यांचा केला होता, पुन्हा काय केलेलं आहे त्यांनी तिरुवल्लुवर या संतांना चिडवण्यासाठी पुन्हा त्या अर्ध्या तुकड्याचे 2 तुकडे केले आणि पुन्हा पुन्हा काय करत आहेत तर त्या तुकड्याची प्राईस संतांना विचारत आहे. आणि आता तिरुवल्लुवर काय म्हणत आहे, तिरुवल्लुवर आन्सर 2 कॉइन्स. पहा, आपल्याला माहीतच आहे की जो अख्खा कपडा होता त्याची प्राईस किती होती मुलांना, तर 8 कॉइन्स होती. जेव्हा त्या संपूर्ण एका कपड्याचे 2 तुकडे त्या लोकांनी केले तेव्हा त्या एका तुकड्याची प्राईस जी आहे ती लेस झालेली आहे, कमी झालेली आहे, म्हणजे 4 कॉइन्स झालेले आहे. पुन्हा त्या अर्ध्या कपड्याचे गर्विष्ठ लोकांनी काय केलेलं आहे तर पुन्हा 2 तुकडे केलेले आहे आणि पुन्हा त्याची जी प्राईस आहे ती लेस झालेली आहे, म्हणजे किती झालेली आहे तर 2 कॉइन्स एवढी झालेली आहे.